महाराष्ट्रात लागलेल्या मिनी विधानसभेच्या निवडणुका प्रत्येक आघाडी युतीसाठी लोकसभा आणि विधानसभेपेक्षाही जास्त आव्हानात्मक बनतायत का? मिनी विधानसभेला लोकसभा आणि विधानसभेपेक्षाही जास्त बंडखोरी होतीये का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकांमध्ये लोकसभा आणि विधानसभेपेक्षाही जास्त नेत्यांची पळवापळवी होतीये का? आणि विरोधक तर सोडाच, मित्रपक्षांच्या नेत्यांचीही पळवापळवी जोरदार सुरू आहे आणि त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांच्या आघाड्यांमध्ये वरवर पाहता एकजूट दिसत असली तरी ग्राउंड रियालिटी जरा वेगळीच आहे। त्याचीच चर्चा आणि विश्लेषण आज आपण करणार आहोत। त्यासाठी नमस्कार, मी पूर्वी भावे, 0 आवरमध्ये आपलं स्वागत करते। आता महायुतीचंच पाहना, इथे उल्हासनगरमध्ये भाजपच्या नाराजांनी श्रीकांत शिंदेंच्या साक्षीनं थेट शिवसेनेत प्रवेश घेतला आणि शिवसेनेत नाही स्थानिक आघाडीमध्ये प्रवेश घेतला, तर तिथे डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या सेनेतनं भाजपनं मेगा भरती केली। त्यातही श्रीकांत शिंदेंचे जवळचे मानले जाणारे नेते भाजपमध्ये आणले। फक्त कल्याण डोंबिवली नाही तर राज्यात अनेक ठिकाणं जिथे शिंदेंच्या सेनेचं वर्चस्व आहे तिथे भाजपने तगड्या नेत्यांची भरती सुरू केली आहे। एक प्रकारे ऑपरेशन लोटसच सुरू आहे असं म्हणा ना, पण हे ऑपरेशन लोटस ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस सोबतच शिवसेनेच्या विरोधातही सुरू आहे आणि मग तर ठिकऱ्या उडणारच। मंगळवारच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये तर शिंदेंच्या मंत्र्यांनी मारलेली दांडी म्हणा, बहिष्कार म्हणा किंवा गैरहजेरी म्हणा, त्यामुळे जो राजकीय मेसेज जायचा होता तो गेला, पण त्याचे परिणामही मोठे झाले। भाजप शिवसेनेमध्ये अंतर वाढले, शिंदे कमालीचे नाराज आहेत असं ठळकपणे दिसू लागलं। आणि नेमकं याच टायमिंगवरती एकनाथ शिंदे दिल्लीत थेट अमित शहांच्या समोर पोहोचले। दोन्ही नेत्यांमध्ये 50 मिनिटं बैठक झाली। बैठकीतून पहिली बातमी आली ती शिंदेंच्या तक्रारीची। चव्हाणांनी शिवसेना नेते फोडण्याचा सपाटाच लावलाय अशी तक्रार केली गेली। शिवाय आम्हीच खरी शिवसेना असताना बाळासाहेबांच्या स्मारक ट्रस्टचं अध्यक्षपद उद्धव ठाकरेंना दिलं अशी देवेंद्र फडणवीसांबद्दलही तक्रार केली गेली। त्यावर अमित शहांनी शिंदेंना माझं सगळ्या घडामोडींवरती लक्ष आहे, मला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत असं सांगितल्याचं कळतंय। शहांच्या भेटीनंतर तातडीने माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी आलेले शिंदे काय म्हणाले ते आपण आधी पाहूयात। तो विषय काल संपलेला आहे। तो विषयाला एवढा मी गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही। त्यामुळे तो विषय काल संपला। तिकडे मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले लीडर आहेत, मी शिवसेनेचा लीडर आहे। त्यामुळे आम्ही आमच्या लोकांना जे काही सांगायचं ते काल ठरलेलं आहे। अतिशय चांगली चर्चा झाली, त्यांचं अभिनंदन केलं आणि अतिशय मोठा दैदिप्यमान असा लँडस्लाईड विक्ट्री बिहारमध्ये NDAला मिळाली आणि NDAचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेला देखील त्याचा आनंद आहे। आणि म्हणून मग जाता जाता त्यांना भेटणं, त्यांचं अभिनंदन करणं, शुभेच्छा देणं हे झालं। पण आता असं आहे की बिहारचा निकाल तर लागलाय 14 नोव्हेंबरला। त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी शिंदेंनी हा मुहूर्त निवडलाय, तोही असा भाजपचं ऑपरेशन लोटस आणि शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरती टाकलेल्या बहिष्कारानंतरचा मुहूर्त। त्यामुळे 50 मिनिटांच्या बैठकीमध्ये फक्त शुभेच्छाच दिल्या असतील का, असेच प्रश्न उपस्थित करत शिंदेंना टार्गेटही केलं जात आहे। पण कालच्या वक्तव्यांमध्ये शिंदेंनी महायुतीला वाद संपलाय असा दावाही केलाय। याच हाय व्होल्टेज बैठकीवरती होता आजचा आपला प्रश्न। आता तो प्रश्न पाहण्यासाठी आपण पोल सेंटरला जाऊयात आणि आजचा प्रश्न पाहूयात। यावरती तुम्ही अजूनही वोट देऊ शकता। आमचा प्रश्न अजूनही लाईव्ह आहे। आजचा आमचा प्रश्न आहे, अमित शहा एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर महायुतीतील कुरघोड्यांचं राजकारण थांबेल असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत। अजूनही प्रश्न लाईव्ह आहे आणि हा प्रश्न पडण्याचं आणखीन एक कारण आहे, ते म्हणजे आज सकाळपासून महायुतीच्या नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया। त्याचा ठळक अर्थ असा निघतो की शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाणार नाही। पण असं खरोखरच होतंय का? आज शिवसेना भाजपमध्ये पक्षांतर झालंच नाही का? तर तेही सांगते, पण त्याआधी शिवसेनेच्या 3 मंत्र्यांची वक्तव्य ऐकूयात। काल मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट पद्धतीनं आदेश दिलेले आहेत, उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की शिवसेनेचा धनुष्यबाणाचा उमेदवार असेल किंवा पदाधिकारी असेल त्याला भाजपामध्ये घ्यायचं नाही, भाजपमधला शिवसेनेमध्ये जायचं नाही। आणि ही जी कार्यवाही आमच्या नेत्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू देखील केली। कालच आम्हाला त्यांनी सांगितलं की सगळ्या जिल्हा प्रमुखांना कळवा, उपनेत्यांना कळवा आणि तसा आदेश सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा
आम्ही शेवटच्या पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचवलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बैठकीमध्ये किमान शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देणार नाही असा निर्णय झालेला आहे. तर साहेबांनी सांगितलं ऑल महाराष्ट्र एक कल्याण डोंबिवलीतनं आपल्याला घ्यायचे आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये भाजपचं आपण नाही घ्यायचे, आपण भाजपने आपले नाही घ्यायचे अशा प्रकारचं ठरलं आणि त्या अनुषंगाने परवा तो विषय मिटलेला आहे. आता त्यातली काय बाब राहिलेली नाही. तर तुम्ही ऐकलं असेल की महायुतीला धक्का बसू नये, महायुतीला फटका बसू नये, मित्रधर्म टिकला पाहिजे अशा आशयाची वक्तव्य शिंदेचे मंत्री करतायत. पण भाजपकडनं मात्र अत्यंत सावधपणे वेट अँड वॉच सुरू आहे. आज दिवसभरामध्ये कोणत्याही बड्या नेत्याने ऑपरेशन लोटसवरती थेट प्रतिक्रिया देणं टाळलंय. उलट त्यांनी शिंदेंची नाराजी नाहीच आहे, ते महायुतीसोबतच आहेत, एखाद्या पक्षप्रवेशानं कोणतीही बिघाडी वगैरे काहीही झालेली नाहीये अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहूयात. आम्ही वरच्या सर्व नेतृत्वाने म्हणजे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा आणि मी सुद्धा समन्वय समितीत आहे NDAच्या, त्या समिती हे ठरलं आहे की कुणाचाही पक्षप्रवेश करायचा नाही. पण लोकल लेवलला जेव्हा तिकीट मिळत नाही, 8-8, 10-10 वर्षापासून ते वाट पाहतात आहे. त्यामुळं काही लोक एकनाथ शिंदेचे काही लोक भाजपकडे, दोघांची राष्ट्रवादीकडे. त्यामुळं थोडा उडाउडी चालू आहे नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भाने. तर म्हणून काही या ठिकाणी महायुतीत गडबड झाली आहे, राज्यस्तरावर गडबड झाली आहे असं काही नाही आहे. म्हणजे एकूणात शहांच्या भेटीनंतर महायुतीमध्ये एकजुटीचे वारे अधिक जोरात वाहताना दिसू लागलेत. त्यांच्यात समन्वय आधीच होता, तो कालच्या भेटीने अधिक चांगला झालाय असं म्हणायला वाव आहे. पण प्रत्यक्षामध्ये असं खरंच घडतंय का याचं उत्तर देण्याआधीच सोलापूरातून शिंदेचे नेते आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची एक प्रतिक्रिया आली. खरं तर गेल्या काही दिवसांपासून शहाजी बापू आणि भाजपचे नेते, पालकमंत्री जयकुमार गोरे असा संघर्ष पेटलेला होताच. कालच्या मेगा भेटीनंतर महायुतीत चित्र बदलेल असं वाटलं होतं. मात्र सोलापुरामध्ये तरी असं होताना दिसत नाहीये. कारण भाजपचं राजकारण हिडीस किळसवाणं असा आरोप करणाऱ्या शहाजी बापूंनी आज भाजपला पुन्हा एकदा डिवसलं. सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने शहाजी बापूंचे कट्टर विरोधक असणारा शेतकरी कामगार पक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्याशी आघाडी केली आहे आणि त्यावर शहाजी बापूंनी खंत व्यक्त केली आहे. वास्तविकता माझं स्पष्ट मत आहे, हे फडणवीस साहेबांनी विचार करायला पाहिजे. माझं दुःखच ते इथं असं घडत होतं ते त्यांना का कळत नाही का? आणि मी त्यांचा कुठला शब्द मोडला हे त्यांनी सांगावं. मला सगळे पक्ष एकत्र आणि एका बाजूला मी एकटा एका बाजूला आणि माझी शिवसेना एका बाजूला अशी परिस्थिती या ठिकाणी बाहेरच्या लोकांनी निर्माण केलेली आहे. जो गेल्या 55 वर्षाचा भाई गणपतराव देशमुख यांचं सहकारी म्हणून काम केलेल्या माणसानं अचानकपणे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करून उमेदवारी घेतली, हे स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुखाच्या आत्म्याला निश्चितपणानं वेदनादायी आणि क्लेशदायी आहे. तर गंभीर आरोप आणि भावनिक साध अशी दोन्ही कार्ड शहाजी बापूंनी काढली. असं असताना पालकमंत्री जयकुमार गोरेंनी विकास कार्ड खेळत शहाजी बापूंना उत्तर दिलंय. बापूंनी नगराध्यक्षा पदाचा उमेदवार जाहीर केला आणि मग युतीबाबतचा चर्चेचा कांगावा केला असा पलटवारही केलाय. आता जे उमेदवार त्यांनी उभे केलेले आहेत त्यांनी 5 वर्ष कारभार केलेला आहे. आता त्या कारभाराचं विश्लेषण करत असताना एवढे पैसे आल्यानंतर सुद्धा शहरामध्ये विकास काम का दिसत नाही? त्यामुळे कुणाचं तरी चालवण्यासाठी, कुणाचं तरी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक नसावी. ही निवडणूक शहराच्या विकासाची असावी, शहरातल्या नागरिकांच्या विकासाची असावी आणि नेमकं शहराला काय पाहिजे याच्या संदर्भात भूमिका घेऊन पुढे जाणाऱ्या विचारासोबत असावी. तर सेनेला एकटं पाडलेलं उघडपणे दिसतंय.
पण पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे स्थानिक आघाड्या, स्थानिक नेते आणि स्थानिक गणितं यावरच ठरतात. आता सोलापुरातून हिंगोलीमध्ये जाऊयात. इथे शिंदेचे आमदार संतोष बांगर यांच्या हिंगोली नगरपालिकेमध्ये भाजपनं तयारी जोरदार केली. मात्र आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना भाजपच्या 2 नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत. आता आज शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेण्यामागे संतोष बांगर आहेत, कारण भाजपच्या एका उमेदवारानं अर्ज मागे घेत थेट शिवसेनेत प्रवेश केलाय, तर दुसऱ्याने अर्ज मागे घेत शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. त्यामुळे हिंगोली नगरपालिकेमध्ये भाजपला मोठा धक्का मानला जातोय. तर तिकडे कोल्हापुरातल्या कागल नगरपालिकेमध्ये अशाच फोडाफोडीच्या भीतीनं शिंदेच्या शिवसेनेनं सगळ्याच उमेदवारांना अज्ञात स्थळी पाठवलंय. इथे भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलाय. तर तिकडे जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचा शिवसेनेला धक्का बसलेला आहे. इथे शिवसेनेकडनं उमेदवारी अर्ज भरलेल्या 2 उमेदवारांनी अर्ज माघारी घेत भाजपमध्ये प्रवेश केला. म्हणजे एकूणच काय, तर पळवापळवी आजही सुरू आहे. हे असं सगळं सुरू असतानाच शिंदेचा दिल्ली दौरा काय होतो, त्यानंतर एकजुटीची वक्तव्य काय येतात. पण असं असलं तरी व्हायचे तिथं संघर्ष सुरूच आहेत. म्हणूनच महाविकास आघाडीनं जोरदार तोंडसुख यावर घेतलं. आता तर कहर म्हणजे त्यांच्यातच आपापली नसा आवडण्यास सुरू झालेलं आहे. आजच पेपरमध्ये पाहिलं असाल तुम्ही, एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला. ही लाचारी जी आहे ना, ही लाचारी का, तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळालं असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती. 220 आमदार आहेत त्यांचे, तर एवढं मोठं मॅन्डेट असताना रुसवे फुगवे कसले हो. तुम्ही सेवेसाठी आलाय ना. मोदीजी म्हणतात ना की मी प्रधान सेवक आहे, मग हे खालपर्यंत पोहोचत नाही का मोदीजी जे शिकवतात दिल्लीमध्ये ते. हे आश्चर्य मला वाटते की मोदीजींना तुम्ही नेता मानताना मग मोदीजींचा थोडं तरी काहीतरी पर्क्युलेट खालीपर्यंत झालं पाहिजे शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत. यांचं टोळी युद्ध जे आहे ते अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि या टोळी युद्धाच्या अनुषंगानं हे सरकार कार्यरत असल्यामुळे यांना गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार देखील आम्ही म्हणतो. राहिला दिल्लीश्वरांना गाठणे, तर महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत. आता हे सगळं सुरू असतानाच भाजपच्या सूत्रांकडून एक बातमी आली आहे. ती म्हणजे महायुतीच एकीकडे समन्वयाची भूमिका घेत असताना पक्षबांधणीचं काम सुरू ठेवा असे आदेश केंद्रीय नेतृत्वानं दिल्याची माहिती भाजपच्याच विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यामध्ये भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष करा, अशा सूचना केंद्रीय नेतृत्वानं दिल्याचंही कळतंय. मात्र त्याचवेळी पक्षबांधणी सुरूच ठेवा असा केंद्रीय नेतृत्वाचा संदेश आणि त्यामागचा अन्वयार्थ नेमका काय आहे हे अर्थातच येत्या काळातच स्पष्ट होईल. तुर्तास वेळ झालेली आहे. तुम्ही आज दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. एक्सवरून आजच्या विषयावरती पहिली प्रतिक्रिया आपण बघतोय शेख जब्बार यांची. भाजपने आजपर्यंत सत्ता मिळवण्यासाठी फक्त मित्रपक्षांचा वापरच केलाय. सोयीनुसार वापरणार, नंतर बाजूला करा. अमित शहानी जाहीरपणे आधीच सांगितलं होतं, आम्हाला कुबड्यांची गरज नाही, इशारा काफी आहे. अमित जाधव म्हणतात एक्सवरून. एक्सवरून पुढची प्रतिक्रिया आहे आशिष यांची. आताच तर खऱ्या कुरघोडीला सुरुवात झाली आहे असं म्हणतात ते. युट्यूबवरून प्रदीप कदम म्हणतायत आता राज्यामध्ये 3 मुख्यमंत्री पदं तयार करावीत, मग ही दिल्लीवारी थांबेल. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया बघूया. ट्रिपल इंजिन सरकार कधी डबल होईल सांगता येत नाही, लगे रहो भाई, विष्णू यांची प्रतिक्रिया आहे. फेसबुकवरनं उल्हास राऊत यांची प्रतिक्रिया आहे. 2025 मध्ये लोकसभा निवडणुका झाल्यावरती अमित शहांनी सांगितले होते भाजप 2029ची लोकसभा स्वबळावर लढेल. त्याचवेळी एकनाथ शिंदेंनी सावध व्हायला हवं होतं. आता गुरुघोड्या करून उपयोग नाही. पुढची प्रतिक्रिया फेसबुकवरनं धनंजय पांडेंची. 100% भाजप 2029 मिशननुसार आता भाजपमध्ये विलीनीकरण किंवा महायुतीला जय महाराष्ट्र हे 2च पर्याय उपलब्ध असणार आहेत.
फेसबुकवरनं गणेश पाटील आपली प्रतिक्रिया देत आहेत. अमित शहांमुळे कुरघोड्या थांबतील, पण महानगरपालिकेच्या निवडणुका होईपर्यंतच. शिंदे यांनी घेतलेली भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण राजकीय भविष्य चांगले घडवण्यासाठी काही निर्णय महत्त्वाचे असतात. सुरेश मोटे यांनी इंस्टाग्रामवरनं प्रतिक्रिया दिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.